नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे सुट्टी आणि आपण निघालो आहे सगळ्या मंदिरात दर्शन घ्यायला. तर पहिलं आलो आम्ही इथे ब्राह्मण देवळाच्या इथे आहे. माझ्या मागे बघू शकता ब्राह्मण मंदिर आहे देवगडचं. आणि आता इथून जाणार आम्ही कुणकेश्वर, त्याच्यानंतर मिठमुंबरेश्वर, स्वामी समर्थ मंदिर, 5 ते 6 मंदिर जाऊन दर्शन घेणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ, खूप छान छान मंदिरं आहेत. चला. दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण निघालो कुणकेश्वरला. चालवते गाडी आणि आम्ही निघालो आता इथे कुणकेश्वरला. मागे तुम्ही बघू शकता समुद्र किनारा. सावकाश सावकाश चला. तर आता आम्ही पोहोचलो इकडे कुणकेश्वर मंदिरच्या इकडे. चल एकदम सावकाश, काय नाही. अरे चल पुढे. जाते जाते समोरून गाडी फास्ट येते ना. हे असा मस्त कुणकेश्वरचा समुद्र किनारा आणि तिथे समोर जे दिसतंय ते कुणकेश्वर मंदिर आहे. आणि इथे जत्रा, कुणकेश्वरच्या जत्रेला इथे स्टॉल वगैरे लावतात. खूप मोठी जत्रा असते. पूर्ण त्या वाळूवरती दुकानं वगैरे असतात. फेब्रुवारीमध्ये असते ना. आम्ही आलेलो फेब्रुवारी. तर हा असा उतार आहे खाली. जाताना काय फार वाटत नाही, येताना पण काय जर एखादी गाडी वगैरे समोर थांबली तरच प्रॉब्लेम आहे, अदरवाईज तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि हे समोर जे दिसतंय हे आहे कुणकेश्वर मंदिर. सरळ जातं इकडनं खाली, सरळ ना. हां, तिकडे समोर पार्किंग आहे. हे मंदिर काम चालू वाटतं काहीतरी. इकडे तलाव आहे. आम्ही ऑफिसच्या पिकनिकला आलेलो तेव्हा आलेलो इकडे ना. हां, पोचलो आता आम्ही मंदिरात. आपली रायडर आहे आणि हे कुणकेश्वर मंदिरचं प्रवेशद्वार. तर चला
ते लेणं आहे. हां हां घे.
दर्शन झालं आता आमचं. आता जरा 5 मिनटं तिथे बसूया आणि जो लाडूचा प्रसाद घेतला आहे तो जरा खाऊया. चला तिकडे पायऱ्यावर बसूया, तिकडे मस्त जागा आहे पायऱ्यावर बसायला. आणि हे आपलं असं मस्त सुंदर कुणकेश्वर मंदिर. कुणकेश्वर जत्रेला खूप गर्दी असते. हो, त्यामुळे आजचं दर्शन मस्त झालं, कारण जत्रेच्या वेळेस तर काय मंदिरात जायला मिळत नाही, एवढी गर्दी असते. चला जरा प्रसाद घेऊया. दोन लाडू आहेत. ते काय पाठवणार आहे आता प्रसाद? ते envelope? ते काहीतरी हे पाठवतील देवाचं, बुक्का वगैरे. हा? बुक्का वगैरे पाठवतील देवाचा. ही बापरे. काय नाही, तो आपला तिकडे बसलाय. पहिला हे आपल्या श्वानाला प्रसाद दिलेला आहे आणि आता आपण प्रसाद खाऊया. कसा आहे? गुळाचा आहे. मस्त आहे, क्रिस्पी एकदम. मस्त प्रसाद आहे. कसा आहे? गुळाचा लाडू आहे. वा, सगळेच प्रसाद खायला आले. हे घे. घाबरत नाही पण तो अजिबात आहे. हे तर देऊ दे. बघ आहे. संपला खाऊ, संपला. तू जा आता दुसरीकडे जा. संपला खाऊ. चला आता आपलं दर्शन झालं आहे कुणकेश्वरचं. आता आपण जाऊया स्वामी समर्थांच्या मठामध्ये. पाऊस येतोय असं अरे वाटतंय. हे हा येतो आहे परत. येऊन दे. अरे दादा, संपला आता लाडू आमच्याकडचे. प्रसाद संपला, जा आता तू. चल, चला तर मंडळी, दर्शन झालं तर आमचं. आता आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आजचं दुसरं दर्शन. तिसरा. दुसरं ना? आधी ब्राह्मण देवला गेलो. अच्छा, हां, पहिलं ब्राह्मण देवळात गेलो, नंतर कुणकेश्वर आणि आता चाललो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. चला, पहिल्यांदाच चाललोय आता मठामध्ये. थांबायला जागा नाही आपल्याला. पाऊस बघा मंडळी किती जोरात येतोय. आणि जर आम्ही मंदिरात नाही पोहोचलो त्याच्या अगोदर तर पूर्ण भिजून जाऊ, कारण मध्ये काहीच नाही तिकडे थांबायला बहुतेक आहे. बऱ्याच मराठी काय जबरदस्त वाटतं ते बघा. तिकडे बघा मागे पाऊस येतोय बहुतेक आहे, जोरात आहे. कलर बघा समुद्राचा. त्यामुळे पाऊया लावणार नाही तर पाऊस मारला भिजू आपण. कारण जोरात सर येते एकदम पावसाचे. ते समोर जर दिसतंय ना, पूर्ण पावसाची मोठी सर अगदी. आणि आपण पोहोचलो समर्थांच्या मंदिरामध्ये. इथे उजव्या साईडला मंदिर आहे समर्थांचं. तर 2x स्पीडने चला. आलो. स्वामी समर्थ मठ.
आहे स्वामी समर्थांचं मठ. मंदिर खूप छान आहे, अगदी समुद्राच्या बाजूला आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. आत्ताच दर्शन करून आलो आम्ही स्वामी समर्थांच्या मठामधून. तर तिथे काका आहेत, त्यांनीच हे सगळं मठ वगैरे त्याची सगळी स्थापना केली आहे. त्यांचा खूप वेळ बोललो त्यांच्याशी, खूप काही गोष्टी त्याने सांगितल्या त्यांच्या मुलाबद्दल, बायकोबद्दल. तर त्यांचा मुलगा 26 वर्षातच गेला सोडून, नंतर त्यांची बायको गेली. बराच वेळ, जवळजवळ अर्धा तास बोललो आम्ही. खूप मस्त आहेत काका. जर कधी इथे आलात या कुणकेश्वर साईडला देवगडवरून जाताना, तर तारामुंबरी सोडल्यानंतर तुम्हाला या हायवेनंतर इथे तुम्हाला इथे मागे हे असं गेट आहे, तिथे तुम्हाला स्वामी समर्थांचं मठ मिळेल. खूप छान मठ आहे. तर कधी आलात तर नक्की भेट द्या, दर्शन घेऊन जा समर्थांचं. चला आता निघालो आम्ही मुंबरेश्वर मंदिरात.
रुक्माई मंदिरला भेट द्या. खूप मस्त मंदिर आता आहे. सप्ताह चालू होणार आहे 29 ऑगस्ट पासून. तर कधी ह्या वेळेस आलात या साईडला तर नक्की भेट द्या. तर आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिर बघायला हे आमच्या ताईचं घर. ताईचं घर आहे खाली. आणि इथून असं खाली जायचं समुद्राकिनारी. हे समोर मस्त भव्य दिव्य मंदिर. चला तर मंडळी, दर्शन झालं आपलं घेऊन आणि आता आम्ही निघालो घरी. तर चला तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.